लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत. तर कला अद्वैत नैनाची ढाल बनून अखेर नीच राहुलला त्याच्या पापांची शिक्षा देत धूमधडाक्यात नैना राहुलचा साखरपुडा संपन्न करणार असतात. तर चिडलेला राहुल खूप मोठं कांड रचणार असतानाच नालायक रोहिणी त्याला सांगते की नैना आणि तुझं लग्न झाल्यानंतर आपण खरे कुटुंबांकडून आणि अद्वैतकडून बदला घ्यायचा. तर आता अद्वैत कलाला खूप मोठं वचन देणार असतो व भरमंडपात राहुलऐवजी स्वतः चुकून नैनाला अंगठी घालणार असतो. तर आता राहुल अद्वैत कलाच्या विरोधात कोणतं मोठं कांड रचणार आणि अद्वैत नैनाला अंगठी का घालणार हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर इकडे मालिकेमध्ये कला आणि अद्वैत एकमेकांशी बोलत असतात. कला अद्वैतला विचारते की राहुल आणि नैनाताईचं लग्न झाल्यावरती नैनाताईची इथे काळजी कोण घेणार? जर राहुल आणि रोहिणीने मिळून नैनाताई विरुद्ध जर पुन्हा एकदा काही कारस्थान केलं तर त्याची जबाबदारी कोण घेणार? त्यावर अद्वैत म्हणतो की मी सर्वांसमोर शपथ घेतली आहे ना की नैनाची काळजी घेईन. मला अगदी मनापासून वाटत आहे की राहुल आणि नैनाचं लग्न व्हावं. असं म्हटल्यावरती कला तेथून रागाने निघून चाललेली असते. इतक्यातच अद्वैत कलाला अडवतो आणि तिला म्हणतो की कला, मला तुझ्यासोबत एक गोष्ट बोलायची आहे, प्लीज तू बसून घे. त्यावर कला माघारी येते आणि तेथे थांबते. अद्वैत कलाला म्हणतो की आपल्या दोघांमध्ये भांडणं होतच राहतात, परंतु आपण सर्व लोकांसमोर हे बंद करू शकतो ना? त्यावर कला म्हणते, तू मला नाटक करायला सांगतो आहेस का? अद्वैत म्हणतो की मी तुला नाटक करायला नाही सांगत, मी तुला फक्त एवढंच सांगत आहे की तू फक्त सगळ्यांसमोर शांत राहत जा. जेव्हा आपण तुमच्या घरी पहिल्यांदा गेलो होतो तेव्हा तूही मला शांत राहायलाच सांगितलं होतं ना, कारण कोणालाही वाटू नये की आपल्या दोघांमध्ये वाद आहेत. तेव्हा तू असं मला म्हणाली होतीस, परंतु आता मी तुला सांगत आहे की सर्वांसमोर शांत राहा. आपण सगळ्यांसमोर भांडणं करत राहतो असं बघून तुझ्या आईवडिलांना वाईट वाटत असेल ना? त्यावर कला म्हणते, माहीत नाही, मी असं सर्वांसमोर नाटक करू शकत नाही, प्रेमाचं खोटं नाटक करू शकत नाही मी. त्यावर अद्वैत म्हणतो की एक मिनिट, मी तुला प्रेमाचं नाटक करण्यासाठी सांगत नाहीये, फक्त तुला एवढं सांगत आहे की तुझ्या मनात माझ्याबद्दल जो काही तिरस्कार आहे तो तू सर्वांसमोर दाखवू नकोस आणि तसं काहीही वागू नकोस. कला तेथून ठीक आहे म्हणून रागाने निघून जाते. तर इकडे मालिकेमध्ये रोहिणी राहुलला म्हणत असते की नैनाच्या कुटुंबाने लग्नाला होकार दिला आहे. राहुल म्हणतो की काय, त्यांनी होकार दिला? त्यावर रोहिणी म्हणते की ते होकार तर देणारच होते, कारण मी स्वतः त्यांच्याकडे गेले होते त्यांना लग्नासाठी विचारण्यासाठी. मला नाकारण्याची त्यांच्यात हिंमतच येणार नाही. राहुल म्हणतो की किती मूर्ख आहेत ते लोक, त्यांनी सहजच होकार दिला. त्यावर रोहिणी म्हणते की मूर्ख तर तू पण आहेस, कारण तुझ्याच मूर्खपणामुळे आपल्याला नुकसान झालं होतं आणि त्यांच्या मूर्खपणामुळे आपल्याला फायदा होणार आहे. राहुल म्हणतो की नैना तर खूप नाचत असेल ना ही गोष्ट ऐकून, कारण ज्या गोष्टीसाठी मला ब्लॅकमेल करत होती तीच गोष्ट आज स्वतः तिला आपोआप मिळत आहे. आता तिला आनंदाने उड्या मारू दे, परंतु एकदा का हे लग्न झालं की परत तिला धावतो की राहुल चांदेकर काय चीज आहे. रोहिणी म्हणते की जोपर्यंत हे लग्न होत नाही तोपर्यंत तू शांत राहा आणि नैनासोबत चांगलं वाग. पुढे आपल्याला काय करायचं आहे ते आपण नंतर बघू. तू लग्न होस तर चांगला मुलगा बनून राहा. तू असं कोणतंही पाऊल उचलू नकोस की ज्यामुळे आपल्या प्लॅनवरती पुन्हा एकदा पाणी फिरेल. उद्या तुझा साखरपुडा आहे असं. तर इकडे साखरपुड्याच्या दिवशी रोहिणी आणि राहुल तयारी करत असताना ते एकमेकांना बोलत असतात की राहुल म्हणतो, मॉम, मला असं कधीच वाटलं नव्हतं की माझं लग्न त्या नैनासोबत होईल. त्यावर रोहिणी म्हणते की कुणाची कधी खराब वेळ येईल हे सांगता येत नाही. आता जे काही व्हायला आहे ते शांततेत होऊ दे. आपल्याला हार मानायची नाहीये, फक्त आपली येण्याची वाट बघायची आहे, समजलं? तर इकडे खरे कुटुंबीय मंडपात आलेले असतात. त्यावर अद्वैत कलाला म्हणतो की तुमचं कुटुंब आलेलं आहे, चला आपण त्यांचं स्वागत करूया. तर इकडे येऊन अद्वैत सर्वांना सांगत असतो की तुम्ही जसं सांगितलं होतं अगदी तशीच तयारी केली आहे. अगदी साध्या पद्धतीने हे सर्व तयारी करण्यात आलेली आहे. त्यावर संगीता अद्वैतला म्हणते की तुम्ही आमचा इतका मान राखला त्याबद्दल धन्यवाद. ही तयारी आमच्यासाठी खूप मोठी आहे. त्यावर अद्वैत त्यांना साखरपुड्याच्या ठिकाणी घेऊन जात असतो. अद्वैत राहुलच्या हातात नयनाचा हात देतो
राहुल आणि नैना एकमेकांकडे पाहतच असतात. राहुल नैनाला म्हणतो की बघितलं का नैना, नशिबाने पुन्हा एकदा आपल्या दोघांना एकत्र आणलं. मला तुला एक सांगायचं आहे, परत परत मला संधी भेटेल की नाही हे मला माहीत नाही. सगळ्यात आधी तर मी सर्वांसमोर तुझी माफी मागणार आहे. मला माफ कर नैना. तू बरोबर म्हणाली होतीस की आपण परत एकदा नवीन सुरुवात करू शकतो. तुला तर माहीतच आहे ना मी थोडासा मूर्ख आहे, परंतु मला खात्री आहे तू मला माफ करशील. तर इकडे कला अद्वैतला म्हणते की किती छान नाटक करतो हा राहुल. तू सांगितल्याप्रमाणे अगदी तसंच त्याला बोलत आहे. ह्यावेळेस बेस्ट ॲक्टरचा अवॉर्ड तर ह्यालाच मिळेल आहे ना. अद्वैत कलाला म्हणतो की तू तू मला जसं समजत आहे मी तसा नाहीये. मी राहुलला काही शिकवलेलं नाहीये. तो स्वतःच्या मनाने असं बोलत आहे. तर इकडे राहुल नैनाला म्हणत असतो की आपण सर्व भूतकाळ विसरून, झालेली सर्व घटना विसरून, पावलाला पाऊल मिळवून नव्याने सुरुवात करू. तर इकडे सोहम काजूकडे येतो आणि काजूला म्हणतो की तू या साखरपुड्याने खुश तर आहे ना. काजू सोहमला म्हणते की तुला माझं तोंड पाहून वाटतंय का मी खुश असेल. काजूने सँडेल घातलेला असतो आणि त्या सँडेलमुळेच तिचे पाय खूप दुखत असतात आणि तिला नीट उभारताही येत नसतं. त्यावर सोहम काजूला म्हणतो की तुझे पाय खूप दुखतायत का, मी तुला स्पोर्टचे शूज आणून देऊ का. त्यावर काजू म्हणते आणून दे ना यार, मी तुला हा साखरपुडा झाल्यानंतर लगेचच तुझे शूज परत करीन. सोहम म्हणतो ओके मी तुला आणून देतो. तर तिथे रोहिणी म्हणत असते की मी यापेक्षा साखरपुडा कधीच बघितला नाही. इथे तर काही चांगलं डेकोरेशन किंवा दुसरं काहीही नाहीये. त्यावर अद्वैत रोहिणीला म्हणतो की कुठलाही क्षण डेकोरेशनमुळे आठवणीत राहत नाही, तो आठवणीत राहतो ते येथे उपस्थित असलेल्या लोकांमुळे, आणि यांना प्रेम करणारा प्रत्येक माणूस इथे हजर आहे. अद्वैतचं हे बोलणं ऐकून तेथील सर्वजण खूप खुश होतात. त्याचबरोबर आबा, सरोज आणि बाकीचे सर्वही खूप खुश होतात. अद्वैत म्हणतो की आजची रात्र नैना आणि राहुलच्या नावाने. त्यावर सर्व लोक टाळ्या वाजवतात. आबा म्हणतात की आपण आता साखरपुडा चालू करूया. राहुल स्टेजवरती जातो आणि रोहिणीला म्हणतो की मॉम रिंग कुठे आहे. रोहिणी राहुल जवळ येते आणि त्याला विचारते की रिंग कुठे आहे म्हणजे, मला तर वाटलं की रिंग तर तूच घेऊन येशील. राहुल म्हणतो की मी कुठून घेऊन येणार. इतक्यातच अद्वैत तिकडून रिंग घेऊन येतो आणि त्यांना म्हणतो की रिंग इकडे आहे. अद्वैत कलापाशी जातो आणि तिला म्हणतो की कला प्लीज माझ्यासोबत चल, आपण मिळून ही रिंग त्यांच्याकडे देऊया. असं म्हणून ते दोघेही तिकडे जातात आणि त्यांना रिंग देतात. राहुल ती रिंग घेऊन नैनाच्या बोटात घालत असतो. तो रिंग घालताना बोटाला खूप दुखवत असतो. राहुल म्हणतो की हे काय आहे, ही रिंग बोटात का जात नाहीये. राहुल अद्वैतला म्हणतो की ब्रो बघ ना यार, रिंग तर जातच नाहीये. अद्वैत राहुलच्या हातातून रिंग घेऊन नैनाच्या बोटात घालतो. तेव्हा सर्वजण अद्वैतकडे आश्चर्याने पाहत असतात. सर्वांना खूप मोठा धक्काच बसतो. अद्वैत म्हणतो की आकार तर एकदम योग्य आहे, तू परत एकदा प्रयत्न कर. नैना तू याला रिंग काढून दे, तो परत एकदा तुला रिंग घालेन. राहुल नैनाला रिंग घालतो आणि त्यानंतर नैना ही राहुलला रिंग घालते. सर्वजण खूप साऱ्या टाळ्या वाजवतात. हे सर्व पाहून सर्वजण खूप खुश होतात. तेथे संगीता सुद्धा खूप खुश असते. राहुल आणि आबांच्या पाया पडतात. त्यानंतर संगीता आणि दिनकरच्या सुद्धा पाया पडतात. व तेथे कला खूप चिडलेली असते. कला अद्वैतला म्हणते की अंगठी तर राहुलने घालायची होती, मग तू नैनाताईला अंगठी का घातलीस. अद्वैत म्हणतो की मी तर फक्त त्याला मदत केली, आणि त्याने काय झालं. राहुल आणि नैना हे दोघे मिळून लग्न करणार असतात. राहुल आणि नैनाचे फेरे पाहून कला आणि त्याचे लग्न आठवत असते. तर आता राहुल आणि नैनाचे लग्न कसे होणार हे आपण येणाऱ्या व्हिडिओतच पाहणार आहोत. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.